महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। 64 कलांचा अधिपती अर्थात श्री गजानन। आज गणेश चतुर्थी आहे आणि लाडक्या गणरायाचं आगमन जे आहे ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यातील जे प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली अशा वैभवशाली परंपरेसाठी केवळ पुण्यासाठीच नव्हे, राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आणि जगभरामध्ये पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं। आणि अगदी त्याचप्रमाणे पुण्याचे रस्त्यांवर जे आहे ती आज ढोल ताशांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी ढोल वादक जे आहेत ते देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ते आज आपली कला जी आहे ती या ठिकाणी सादर करणार आहेत। दादा, किती दिवसापासून तुम्ही प्रॅक्टिस करत होता? गेले 2 महिन्यापासून। आज प्रत्यक्ष बाप्पाचं आगमन जो सोहळा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वादन करण्याची संधी मिळणार आहे। काय वाटतं, काय भावना? खूप आनंद आहे अशा गोष्टीचा। खरं म्हणलं तर वाजवायला बाप्पाचं सेवा करतो हेच आम्हाला आनंद आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर इकडे अनेक पुणेकर नागरिक असतील किंवा गणेशोत्सवाचं ही जी मिरवणूक सोहळा आहे तो पाहण्यासाठी आलेले नागरिक असतील तर ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्याशी देखील आपण बोलूयात। त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करूयात। एकंदरीत ताई, आज गणेशोत्सव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, तुम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित आहात, काय सांगाल? आजचा दिवस खूप स्पेशल असतो, त्यामुळे इथे सगळे गणपती बघण्यासाठी जमलेले छान वाटत आहे। इथे जर आपण बघितलं तर पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो संपूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा विषय असतो। तुम्ही देखील या ठिकाणी स्वतः आहात, काय सांगाल, काय भावना? खूप छान वाटतंय हे सगळं बघून आणि सगळ्यांना बाप्पाच्या आगमनाची खूप उत्सुकता आहे। सगळे वेट करत आहे इकडे सगळे बाहेर। एकंदरीत जर आपण बघितलं तर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। प्रचंड नागरिकांमध्ये जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आज दुपारपर्यंत जर आपण पाहिलं तर मानाचे जे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। दुपारी 2:15 वाजेपर्यंत जो आहे तो पुण्यातल्या प्रमुख मानाच्या गणपतींसह म्हणजे मानाचे जे 5 गणपती आहेत ज्याच्यामध्ये कसबा असेल, तांबडी जोगेश्वरी असेल, गुरुजी तालीम असेल, तुळशीबाग असेल आणि श्री केसरीवाडा गणपती असेल, याबरोबरच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, अखिल मंडई गणपती असेल किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असेल, या सगळ्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती दुपारी 2:15 वाजेपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी प्रचंड उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी आपण पाहतोय की जो सिंहरथ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाने केलेला आहे तो रथ उत्सव मंडपामध्ये या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या रथामधून श्री
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची जी आहे ती मिरवणूक पार पडणार आहे आणि यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं जे आहे ते जटोली मंदिर शिवमंदिराची जी आहे ती प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये या मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वतीने सिंह रथ जो आहे म्हणजे सिंहाची प्रतिकृती असणारा आकर्षक असा हा जो रथ आहे तो रथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती या रथावर आपल्याला पाहायला मिळते। तर गंधांश या वाद्यपथकाचे वादक जे आहेत ते या ठिकाणी आपली वादन कला जी आहे ती सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याच्या गणेशोत्सवाविषयी खरं तर एक वैभवशाली परंपरा पुण्याच्या गणेशोत्सवाला आहे। पुण्याच्या गणेशोत्सवाला पुण्याबरोबरच महाराष्ट्रभर जे आहे ते किंवा जगभर जे आहे ते मोठं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे आहे ते या ठिकाणी अवघ्या काही दिवसामध्ये आजपासून खरं तर हा आनंदाचा सोहळा जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अवघ्या काही वेळामध्ये इकडे आपण मुख्य मंडपामध्ये मुख्य मंदिर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी बाप्पांच्या मिरवणुकीची जी आहे ती जय्यत तयारी जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज 11:11 कोल्हापूरमधला जो काडसिद्धेश्वर स्वामींचा मठ आहे त्या ठिकाणचे प्रमुख विश्वस्त काडसिद्धेश्वर स्वामी कनेरी मठाचे जे मठाधिपती आहेत काडसिद्धेश्वर स्वामी जे आहेत ते त्यांच्या हस्ते सकाळी 11:11 या ठिकाणी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याच अनुषंगानं उत्सव मंडपामध्ये जी आहे ती तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आकर्षक फुलांची सजावट असणारा रथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। हा रथ जो आपण पाहिला तर सिंहाची प्रतिकृती जी आहे ती या रथावर आपल्याला पाहायला मिळतं आहे। सिंह रथ जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। या मिरवणुकीला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याच अनुषंगानं या ठिकाणी उत्सव मंडपामध्ये आपल्याला गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह जो आहे तो या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो। या मिरवणूक सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यनगरी जी आहे ती गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये आपल्याला न्हावून निघाल्याचं पाहायला मिळतं। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आजपासून हा आनंदाचा उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे आणि 17 तारखेपर्यंत आणि यावर्षी 11 दिवसांचा गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सकाळी 11 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची तर दुपारी 2:15 वाजेपर्यंत प्रमुख मानाच्या गणपतींची जी आहे ती प्राणप्रतिष्ठापना आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। ओम गंगणपतये नमः। 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 अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा गणपते प्रियतान्न मम मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
मनोजोदरजुखधामाज्यस्य अनोत्वरिष्ठाञ्जन्यग्गो समे मन्दधातु विश्वे देवास इहमा दयन्तामो प्रतिष्ठा प्रतिष्ठापया